मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शन धारकांना मिळाली मोठी भेट, केंद्र सरकारचा मोठा निर्णय। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। नमस्कार मित्रांनो, आजचे युग हे तांत्रिक क्रांतीचे युग आहे। प्रत्येक क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे। अशा परिस्थितीत पेन्शनधारकांसह ज्येष्ठ नागरिकांनीही या बदलाशी ताळमेळ राखणे गरजेचे आहे। यासाठी इंडिया पेन्शनर्स सोसायटीने महत्त्वाचा पुढाकार घेतलेला आहे। इंडिया पेन्शनर्स सोसायटीची नवीन योजना। भारत पेन्शनर्स सोसायटीने पेन्शनधारकांच्या मदतीसाठी नवीन काम सुरू केले आहे। ते एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करत आहे। या कार्यशाळेत ज्येष्ठांना संगणक व मोबाईलची महत्त्वाची कामे शिकवली जाणार आहेत। या कार्यशाळेत अनेक महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या जातील। डिजिटल जीवन प्रमाणपत्र कसे भरावे, सरकारी वेबसाईटवर तक्रार कशी करावी, ऑनलाईन फसवणूक कशी टाळायची, पेन्शनधारकांचे हक्क काय आहेत, नवीन तंत्रज्ञान कसे वापरावे। पहिला कार्यक्रम कुठे आणि कधी? ही कार्यशाळा प्रथमच बंगलोर येथे होणार आहे। 15 आणि 16 जुलै 2024 रोजी आयकर कार्यालयाच्या कृष्णा हॉल मध्ये होणार आहे। हे भारत पेन्शनर्स सोसायटी, टाटा ट्रस्ट आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस TCS यांनी संयुक्तपणे केलेले आहे। कार्यक्रमाची वेळ, ही कार्यशाळा 2 दिवस चालणार आहे। दररोज सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 पर्यंत चालेल। यानंतर इतर शहरांमध्येही अशाच प्रकारच्या कार्यशाळा घेण्यात येणार आहेत। या कार्यशाळेचा लाभ, ही कार्यशाळा वृद्ध आणि पेन्शनधारकांसाठी अतिशय फायदेशीर आहे। ऑनलाईन काम करणे सहज शक्य होईल। आपल्या हक्कांबद्दल जाणून घेऊ शकाल। ऑनलाईन फसवणूक टाळता येईल। स्वतःचे काम करता आल्याने आनंद होईल। सर्वांनी यावे। या कार्यशाळेमुळे पेन्शनधारकांच्या आजच्या काळाशी ताळमेळ बसण्यास मदत होणार आहे। त्यामुळे त्यांचे जीवन सुसह्य होईल। या कार्यशाळेला सर्व निवृत्ती वेतनधारकांनी उपस्थित राहावे। हे त्यांच्या भविष्यासाठी खूप चांगले असेल। भारत पेन्शनर्स सोसायटीचे हे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे। वृद्धांना नवनवीन तंत्र शिकवून ते मदत करत आहेत। यामुळे वृद्ध नागरिक स्वावलंबी होतील आणि त्यांना दुसऱ्या कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही। या कार्यशाळेमुळे वृद्धांच्या जीवनात नवा उत्साह येईल आणि त्यांना डिजिटल जगाशी जोडले जाईल। धन्यवाद।